सकवी देवी म्हणून हाक मारतात. एवढंच नव्हे तर प्रत्येक भक्तांच्या जीवनात. वेलकम बॅक टू माय चॅनल गाईज. खूप महिन्यांनी खूप दिवसांनी चॅनल आपलं परत ॲक्टिव्ह होतं आहे आणि मी आलो आहे आता आमच्या काजूच्या बागेत आणि गेस हू इज हिअर. मिस्टर निविद इज हिअर विथ हिज फ्रेंड्स. जे फ्रेंड्स आलेत 3 जणं, त्यांना आम्ही बाग दाखवायला घेऊन आलो आहे. कोकणातली काजूची बाग कशी असते ती. आणि काजूचा सीझन सुरू झालेला आहे. यू कॅन सी काजी झाल्यात आणि त्यांच्याकडून आम्ही मस्त काजी पण गोळा करून घेतो. हिरवे काजू झालेत पांढरी काच. आणि निविदला आता सगळे बोंडू ते गोळा करायला लावणार आहेत. त्यांना पण घे. मस्त आम्हाला माणसं मिळालेली आहेत काजू गोळा करायला. मी त्यांना आम्ही हिरव्या काजूची भाजी पण खिलवणार आहोत. तो पण एक मस्त व्हिडिओ बनेल. एका ठिकाणी गोळा करा. फक्त फिरवायचं. निविद ट्रेनिंग देतोय त्यांना. बोंडू काय करायचं ते बोंड टाकून द्यायचं बघा सगळ्याचं. हे बघ पेस्ट करायचं फक्त. हा मस्त आहे. चला लागा मला चला चल लागा रे. निविद तू पण ला का मला. निविदला बोला पहिले नीट दाखव 10-15. हा डझनभर तरी दाखव. कोकणात प्रत्येक माणूस हा हळद, काळी मिरी किंवा तिरफळं हे मसाल्याचे पदार्थ असतात ते आपणच उगवतात प्रत्येकाच्या घरी. सो हे आणि हे गावठी पदार्थ असतात. सो बाजारातून विकत आणतच नाहीत. सो आम्ही विचार केला मी आणि अमितने की हेच कोकणातल्या गोष्टी ह्या वस्तू वाय डोंट वी सेल इट. सो आम्ही विचार केला आहे की ह्या कोकणातल्या वस्तू ज्या ऑर्गॅनिक असतात प्लस त्या असतात गावठी, त्यांची जात असते, हळद, काळी मिरी, ह्या आम्ही विकायचा विचार केला. असे तुम्हाला खूप कोकणातले पदार्थ विकत मिळतात बट त्याचा फायदा गावातल्या लोकांना मिळावा हा आमचा उद्देश त्याच्या मागचा. आणि एक सर्टन क्वालिटीचे प्रोडक्ट्स लोकांना द्यावेत असं आमचं त्यामागचा उद्देश होता. जे गावातले लोक आहेत त्यांच्याकडून आम्ही हे सगळे प्रोडक्ट्स सोर्स करतो आणि ते बाहेरच्या म्हणजे कोकणाच्या बाहेर जे लोक राहतात त्यांना वाजवी किमतीमध्ये ते उपलब्ध करून द्यायचे हा त्याचा मागचा उद्देश होता. प्लस इकडच्या कोकणातल्या लोकांना एक चांगली किंमत पण त्यांच्या उत्पादनाला मिळेल. सो आम्ही काही प्रोडक्ट विकण्यासाठी ठेवलेले आहेत. तुम्हाला मी त्याची माहिती देईन पुढे. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत साधारण होतील काय. काय खालून ना. तळी खाली लावलेली नाही ना. कधीपर्यंत होतील हे. आता होतील ना. मार्चच्या पहिल्या आठवड्यापर्यंत होतील काय. मग होतील बाकीचं मला द्या. मग मे महिन्यात येईन याची काही गॅरंटी नाही रे माका. म्हणून बागेत एक मांजर आलेलं आहे आमच्या. कुठून आलं काय माहिती नाही. सगळ्यांच्या मागून मागून फिरतंय ते. कारण याच्या आजूबाजूला एकही घर नाही आहे. 2 किलोमीटरपर्यंत ह्यांचं असणार ते मोहन काकांकडून आलेलं. नाही कोणीतरी सोडलं रे. इथे कुठे सोडायला येईल. इथे सोडलं ते रस्त्यावर एवढं लांब येईल काय. अरे कुठून कुठे जातात. एवढं छोटं एवढं लांब येईल रस्ता. हे बघा स्टेप मोडत आहे. यात फुगलं आहे मासे खाऊन पेढी खाऊन. दिस इज इट गाईस. एकदम
नयनरम्य आमच्या गावचा एक स्पॉट म्हणजे मसुरे आणि बांदिवडेचा ब्रिज. इकडचा सनसेट एकदम बोलत नाही तसं दाखवतो. बॉईज पण आले. काय रे काय रे फोटो काढायला गेला होता रे. दादा वडे आहेत का बघा जरा. नको नको निवित का पागल आहे का. रोस्टिंग वाला व्हिडिओ दाखव. आई शपथ मी नशीब आणला नाही लॅपटॉप नाही तर मेलाच असतं निवित. निवितला एकदम भैया सांगा याला ऑर्डर सांगा. तुला काय वडा त्याच्या वडा मला काय नको. पोरं आलेत कोकणातल्या एका वडापावच्या दुकानात एक्सपिरियन्स घ्यायला. एक भजी गोल भजी आणि 2 वडा आणि बटाटा भाजी. एक प्लेट गोल भजी, एक प्लेट बटाटा. 2 वडे लिंबू सरबत कोणाला. तुला. मला नको. उठून घे उठून घे. बसून घे. निवित बसायचं आहे. हे काम कर बस. निवित बसायचं आहे. खाली बस. काय नाही विदेशी मी असं ऐकून घेतलं नसतं. असे दरिद्र आता काय करायचं. राम राम. याला सांगायचंच ना. हा सेम ज्युनियर निवित सिनियर निवित काय फरक. मला नको आहे. टेस्ट कर बघता इथला. टेस्ट कर. चौघात चौघात नाही 2 घेते तुम्हाला टेस्ट करायला. चांगला आहे. मग कशाला आणलं मग. आम्ही आता आलो आहे मसुराच्या बाजारात आईस्क्रीम घ्यायला. क्रीम बेल्टचं आहे. हा अमूलचं आहे. आम्ही कुठे गेला. एक मोठा आणि एक चालेल ना. एक तुमच्या एक आमच्याला म्हणजे त्याच्यासाठी हो. आणि हे कोणाला ठीक आहे. मांजरांसाठी कॅट फूड घेतलं. बागेतला मांजरांसाठी खाऊ घेतलं. बागेतल्या मांजराच्या पिल्लाला कॅट फूड घेतलं. निवित तुला खाऊ घेतलाय. घरी गेल्यावर देतो. तुझं आवडतं एकदम. अरे काय खातोय ते खा गोल्या. आणि आम्ही आता आमच्या एका प्रोडक्टचं पॅकेजिंग करतो आहे. ते आहे गावठी हळद, जी कोकणात आम्ही आमच्या गावात जी उगवली जाते ऑर्गॅनिकली. त्यात एकसुद्धा केमिकल काहीही वापरलं जात नाही आणि ती ऑर्गॅनिक पद्धतीने म्हणजे वर्षानुवर्ष जशी बनवतात तशीच बनवली जाते. सो ती आम्ही आता पॅक करतो आहे. जास्तच मिळेल बट कमी मिळणार नाही याची गॅरंटी आम्ही घेतो. हळदीची पॅकिंग चालू आहे. लेनोरा फूडच्या हळदीचं पॅकिंग. ऑर्गॅनिक कोकणातली ऑर्गॅनिक हळद. QC इकडे चालू आहे की बाबा पडतंय की नाही, चांगली पॅकेजिंग झाली की नाही. हळद गावठी हे कसं ओळखायचं. वासावरून ना. केसरी पिवळा असा ऑलमोस्ट केसरी आणि पिवळा यांच्यामधला कलर असतो गावठी हळदीचा. एकदम ब्राईट असतो. बट ते अशी बाहेर ठेवलीच जर हवेत किंवा डबा ओपन असेल तर तो जातो ना कलर उडून. महिन्यानी काही महिन्यांनी नाही जात. आमची कंडिशन असते वर्ष 1.5 वर्ष. ओके. आमचे सगळे मित्रमंडळी नेवितचे जे इथे आहेत त्यांनी आयुष्यात दायकाला नावाचा प्रकार बघितलेलं नाही. कोकणातली लोककला दशावतारी. आज आम्ही त्यांना त्र्यंबक गावात बाजूला शिवजयंतीनिमित्त एक दैकालाच्या प्रयोगाचं आयोजन केलेलं आहे. सो आम्ही तिकडे इलेले आहोत घेऊन. आणि तिकडे सगळे आता मेकअप वगैरे चालू आहे दशावतारी मंडळींचं.
बट हे यांची टोळी खंय ती दिसत नाही आमका. मागीर जा बघू गेले त्या बघूकच नाहीत ते फिरतात खंय इकडे असा मेकअप चालू आहे. नारद मुनी येत आहेत. आलो कुठून आलो स्वर्गातून पर्यंत आलो. हो हो समाधान वाटतंय आणि मंगलाचा करायचा आशीर्वाद घ्यावा. हे योग्य आहे. वेळ व्हायला जावता अरे वा हा तारा सोड तुमच्या ज्योतिर्लिंगाचं नतमस्तक शुभाने भजन करायचं असतं. गेला तो बरा गेला आला असतो आला दादा विचारले आल्या आल्या मी त्यांना पाहिलं पण तुला पाहता क्षणी का पाहिजे अरे त्यांच्या मनात एकसारखे विचार वावरतायत. माझ्या माता पित्यांचा माझ्या पूर्वजांचा घात केला त्यांचा तरी काकाचं ऐकतंय. बरोबर आहे. जीवापाड प्रेम आहे माझं. जीवापाड प्रेम आहे. काय करणार काय तू? एकच करणार. काय करणार आहे? ती जिथं असेल तिथं मी जाणार. तुला समजाविणार आहे आणि तिला सांगणार. सामोपचाराच्या बोधानं ऐकली त्यांची नाहीतर काका येईल तिथं. बरोबर आहे. काय करीन हे सांगता येणार नाही. काय करणार आहे मग याच्यासाठी विलंब लावता निघालो. हे सुद्धा मला दृश्याने पाहिजे. पण हे म्हणता तुझा आशीर्वाद हे नाट्य घडवीत असतरी सदैव माझ्या पाठीशी राहू दे. हे तुझ्याच्या सदैव प्रार्थना ते म्हणतोय या नारदाला मंगलमय आशीर्वाद. मंगलमय आशीर्वाद आहे. प्रत्येकाची इच्छा आकांक्षा परिपूर्ण होईल असा शिवानी मंगलमय आशीर्वाद. त्याच्या मुळाचे कारण काय असेल आज जर का पाहिला असेल तर माझ्या कर्तव्य कोणत्या असेल सारेजण मला सक्रिय देवी म्हणून हाक मारतात. एवढंच नव्हे तर प्रत्येक भक्तांच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात सुख नव्हे चिंता नसावी या